नमस्कार मित्रांनो, सातारची मार्क्सवाली ताई या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला थोडक्यात अगदी तुमचा वेळ वाया न घालवता सांगणार आहे. ठरलं तर मगच्या आजच्या भागात काय दाखवणार आहे. तर मित्रांनो, आज सचिनचा खोटेपणा उघड होणार आहे. अर्जुनने सचिनला रंगेहात पकडल्यानंतर अस्मिताला त्याचे सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, पण अस्मिता सचिनच्या प्रेमात इतकी आंधळी झाली आहे की ती अर्जुन आणि सायलीचे ऐकून घ्यायला तयारच नाही. उलट ती सचिनचीच बाजू घेते. दुसरीकडे प्रियाचा म्हणजे तन्वीचा नवा ड्रामा. सायलीला आज उठायला उशीर होतो. त्याचाच फायदा घेऊन प्रिया सकाळी लवकर उठून घराबाहेर रांगोळी काढते आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकाची तयारी करते. हे पाहून घरचे चकित होतात. अश्विन तिचे कौतुक करतो, पण अर्जुन आणि सायलीला तिच्या या वागण्यामागे काहीतरी काळं-बोरं असल्याचा संशय येतो. पूर्णा आजी प्रियाला अस्सल चाचणी देण्यासाठी तिला शेणाच्या गवऱ्या थापायला आणि गोमूत्र आणायला सांगतात. प्रिया नाईलाजाने हे काम स्वीकारते, कारण तिला घराबाहेर जाऊन वकिलाला भेटायचे असते. तर दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य पुन्हा एकदा साक्षी जिवंत असल्याचे पुरावा गोळा करण्याच्या कामाला लागतात. ते दोघं मैपतच्या घराजवळ जाऊन काहीतरी सुगावा लागतो का हे पाहण्यासाठी ते घराबाहेर पडतात. प्रतिमा आत्याची प्रकृती बिघडते. आजच्या भागात प्रतिमा आत्यांना अचानक चक्कर येते. त्यांना खूप थकवा जाणवतो. डॉक्टर म्हणजे अश्विन त्याची तपासणी करतो आणि त्यांना ब्लड टेस्ट करायला सांगतो. तर मित्रांनो, येणाऱ्या पुढील भागांचा प्रोमो असा आहे की होलिका दहनाच्या वेळी प्रतिमा आत्यावर जळते लाकूड पडणार असते, तेव्हा सायली त्यांना वाचवते. पण या धावपळीत प्रतिमा आत्या जखमी होतात. हॉस्पिटलमध्ये त्यांना रक्ताची गरज पडते, तेव्हा तन्वी म्हणजे प्रिया गायब होते आणि सायलीचे रक्त प्रतिमा आत्याशी मॅच होते. यामुळे सायलीच प्रतिमा आत्याची खरी मुलगी असल्याचे गुपित समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. थोडक्यात आजचा भाग भावनिक आणि रहस्यमय वळणांनी भरलेला आहे मित्रांनो. तर पाहायला विसरू नका आज संध्याकाळी स्टार प्रवाहावर.